आकाश भारतीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार। मंडळी, एक मार्मिक पोस्ट तुमच्यासाठी। म्हातारीचा 14वा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एसटीत घालून कायमचा शहराकडे आणला। पण उभं आयुष्य रानामाळात गेल्यानं त्याचं मन काही इथे रमत नाही। तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे नुसता एकटक बघत राहतो। जगून झालेल्या आयुष्यावर विचार करतो। सकाळी 5 वाजता उठून अंथरुणात बसतो। आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो। तसा तो सकाळी 6 पासून चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉलमध्ये टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो, आतल्या बेडरूमचा दरवाजा उघडण्याची वाट बघत। कित्येक वेळा तो हलणाऱ्या मानेने आत डोकावूनही बघतो। मग एकेकाळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं। 10 वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घशात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरून सोसायटीच्या गार्डनमध्ये थकलेल्या शरीराला नेऊन बसवतो। पलीकडून कानात हेडफोन घातलेली हॅप पॅन्टवाली एक बाई तिच्या इंग्लिश कुत्र्याला रिकामं करायला घेऊन जाताना त्याला कोपऱ्यात दिसते। मग वस्तीवरच्या बंद घराबाहेर मागं एकटंच उरलेल्या राजा कुत्र्याच्या काळजीनं म्हातारा कासावीस होतो। वस्तीवरचे शेजारी त्याला भाकरी घालत असतील का, या एकाच विचाराने तो बराच वेळ शून्यात हरवून जातो। पार आतून घुसळून निघतो। एकुलता एक नातू पार्किंगमध्ये आलेल्या स्कूल बसने जाताना बाबा बाय बाय अशी आरोळी देतो। तेव्हा मात्र जाड भिंगाचा चष्मा सावरत त्याचा थरथरता हात अलगद वर जातो आणि ऊर भरून येतो। दुपारी झोपून उठल्यावर सून त्याला शिल्लक राहिली मॅगी डिशमधून पुढे ठेवते। मग खाता खाता त्याला वस्तीवरच्या लिंबाच्या झाडाखाली उन्हाळ्यात म्हातारीने वाऱ्यावर शेवाळ्याचा साज मांडल्याचं आठवतं। तसा तो म्हातारी गेल्यापासून प्रत्येक गोष्टीत तिला शोधू पाहतोय। रात्री उशिरापर्यंत हॉलच्या सिलिंगला अंधारात चमकणाऱ्या निर्जीव चंद्र आणि चांदण्यात तो म्हातारीला शोधत असतो। क्षणभर गावाकडे लेकीच्या घरी जाऊन राहता येईल का असा मनात त्याचा विचार येतो। पण जावयाच्या दारात राहिलो तर गाव शेण घालील की तोंडात, या विचाराने तो पुन्हा अस्वस्थ होतो आणि म्हातारीच्या जीवघेण्या आठवणीने त्याचा उरलेला सांगाडा या कुशीवरून त्या कुशीवर नुसता रात्रभर तळमळत राहतो। असं दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ नये। लेखक अनामिका।